हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी जाचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम। तरी न मन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय आदिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6वा। परिचय तोच आहे 37 आहे 37। आत्मा आनंदरूप आहे। आत्मा चिद्रूप आहे हेही कळालं। आत्मा सतरूप आहे हेही कळालं। सतरूप का आहे तर तिन्ही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही म्हणून त्याला त्रिकाला अबाधित म्हणतात। म्हणून ते सतरूप आहे। ज्याचा
बाध होतो त्याला सत म्हणत नाहीत, त्याला मिथ्या म्हणतात. म्हणून आत्म्याचा बाध होत नसल्यामुळं, कशानेच होत नसल्यामुळं त्याला सतरूप हेच मानावं लागतं. आणि तेच सतरूप असणारं तत्व ज्ञानरूप आहे, त्यालाच आत्मा म्हणतात. म्हणून आत्म्याला ज्ञानरूप आत्मा म्हणतात. नुसता आत्मा आत्मा नाही, आत्मा म्हटलं तरी त्याच्यामध्ये ज्ञानरूप आत्माच धरायचं, आणि ज्ञान जरी म्हटलं तरी पण आत्मज्ञानच म्हणायचं. आत्म्याचं ज्ञान, ज्ञान आत्मा, आत्मज्ञान, ज्ञान आत्मा. आणि आत्मा आनंदरूप आहे. कारण जे सतरूप असतं, चिद्रूप असतं, तेच आनंदरूप असतं, असा एक नियम आहे. आणि दुसरी वस्तू अशी कोणतीच नाही, सतरूप ही आहे आणि चिद्रूप आहे, म्हणजे ज्ञानरूप, प्रकाशरूप, अशी दुसरी वस्तूच नाही जगामध्ये, केवळ आत्मा आहे. म्हणून तोच आनंदरूप आहे. मग तो आनंदरूप आहे तर आम्हाला त्याचं भान होतं का त्या आनंदाचं? तर आम्हाला जे भान होतं आनंदाचं ते आत्मा आनंदाचंच होतं, पण तसं वाटत नाही. होतं भान, कारण वृत्ती असेल तर भान होतं, कारण वृत्तीनेच विषय जाणला जातो. वृत्तीनेच म्हणजेच वृत्तीच्या योगाने. वृत्तीने म्हटलं तरी चालतं, कारण ज्ञान असेल तर वृत्ती आहे, वृत्ती असेल तर ज्ञान. ज्ञाना वाचून वृत्तीच नाही, आणि वृत्ती वाचून विशेष ज्ञान मात्र. मग कुठं कुठं वृत्तीला ज्ञान असं समजलं आहे. वृत्ती म्हणजेच ज्ञान, आणि वृत्ती विषय असल्याशिवाय ज्ञान करून देत नाही. विषय असेल तर ज्ञान, आणि विषय नसेल तर ज्ञान नाही. मग ज्ञान नाही ते कोणचं ज्ञान नाही? वृत्तीगत ज्ञान नाही. वृत्ती ज्या ज्ञानाचं प्रकाशन करते, विषयाचं, विषयाच्या ज्ञानाचं, ते वृत्तीगत ज्ञान. वृत्ती नसेल तर नाही, विषय नसेल तर नाही, है का नाही? म्हणजे विषय असेल तर ज्ञान, आणि विषय नसेल तर, आणि मग वृत्ती असेल तर ज्ञान, आणि वृत्ती नसेल तर, असाही नियम करता येतो. मग निद्रा अवस्थेमध्ये वृत्ती असते का? है का नाही? मग त्या ठिकाणी ज्ञान होतं का? निद्रा अवस्थेमध्ये वृत्तीच त्या ठिकाणी लय झाल्यामुळं वृत्तीचा, तिथं ज्ञानाची उत्पत्तीच होत नाही, है का नाही? कारण वृत्ती लीन झाल्यामुळं विशेष ज्ञानाला वावच नाही. कोण करील त्या ठिकाणी? मग मी सुखानं निजलो होतो हे जे जाग झाल्यावर ज्ञान होतंय ते कोण्या वृत्तीनं होतं? तर सामान्य, कारण ती वृत्ती काय पावली होती झोपेत? कशात?
ती ज्याच्यात लीन पावली होती का ती तत्स्वरूप झाली होती, कारण ती आत्म्यामध्येच लीन होती. कारण जेवढे जेवढे म्हणून मिथ्या पदार्थ आहेत ते अधिष्ठान रूपच होता असतात. लीन पावले म्हणजेच अधिष्ठान रूप होता असतात. तसं निद्रा अवस्थेमध्ये वृत्ती ही अधिष्ठान रूप होत असते, म्हणजे आत्मरूप होत असते. आणि ज्यावेळेस ती वृत्ती आत्मरूप होते त्यावेळेस ती आत्म्याचं भान तिला होतंय, त्या वृत्तीला आत्म्याचं भान होतंय. फक्त ते अंतःकरणाची क्रिया बंद पडल्यामुळं प्रमात्याकडे देत नाही, हे की नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या आत्मानंदाचं भान तिला होत असताना सुद्धा प्रकाशन करता येत नाही, कारण तिथे ज्ञानाचा अभाव आहे. मग तिथं ज्ञानाचा अभाव का आहे? तर वृत्तीचा अभाव असल्यामुळं. वृत्तीचा कोणता अभाव आहे? तर अंतःकरणाशी तादात्म्य तिचं सुटलेलं आहे, सुटलेलं आहे. अंतःकरणाशी तादात्म्य राहत नाही, म्हणून अंतःकरणाकडे ते ज्ञान येतच नाही आणि अंतःकरण तर झोपलेलं असतंय, मूर्छित असतंय, म्हणून तिथं प्रकाशन होत नाही. मग त्या वृत्तीमध्ये झालेलं भान ती वृत्ती केव्हा करते? जाग झाल्यावर. मी सुखानं निजलो होतो, है का नाही. मग जाग झाल्यावर जे ज्ञान होतंय का ते स्मृती ज्ञानच म्हणावं लागतं, है का नाही. मग जाग झाल्यावर जे ज्ञान होतं ते स्मृती वाचून होत नाही, असा नियम करायला काही हरकत नाही. कारण त्यावेळेस जर ज्ञान झालंच नसतं झोपेमध्ये त्या वृत्तीला, तर जागेपणी त्या आनंदाचं प्रकाशन त्या वृत्तीनं केलंच नसतं. मग ज्या अर्थी जाग झाल्यावर म्हणतो मी सुखानं निजलो होतो, ते प्रकाशन त्या वृत्तीनं धारण केलेलं होतं. फक्त जसं आपण फटाकडीच्या वातीला विस्तव लावतो, है का नाही. पण जोपर्यंत तो विस्तव वात त्या फटाकडीमध्ये घेऊन जात नाही तोपर्यंत तिचा आवाज, है का नाही. मग ती वात कवर बी तशीच जळत राहिली तर आवाज नाही होत, है का नाही. तशी ती वातरूपी वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कवरही राहिली तरी प्रकाशन करणार नाही, है का नाही. मग जेव्हा ती वात अंतःकरणामध्ये येत नाही, म्हणजे जाग झाल्याशिवाय ती अंतःकरणाला संलग्न पावत नाही, तोपर्यंत आवाज होत नाही, है का नाही. आणि त्या ठिकाणी आली की दणकन चेव, आवाज रूपी चेव येतो, है का नाही. आगंतुक चेव येतो का नाही, का येतो. मग त्या ठिकाणी तो वृत्तीचा धक्का अंतःकरणाला बसल्याशिवाय अंतःकरण जागच होत नाही, त्याच्या क्रियाच चालू होत नाही. म्हणजेच वृत्तीचा धक्का अंतःकरणाला लागल्याशिवाय अंतःकरण क्रियाभूत होत नाही. म्हणजे ते झाल्याबरोबर मी झोपलो होतो असं सुरुवातीला ज्ञान होतं, आपण जाग झालो. दुसरं कोणतंही ज्ञान उत्पन्न न होता सुरुवातीला मी झोपलो होतो आणि आता जाग झालो, हे सुरुवातीचं ज्ञान आहे, है का नाही. म्हणजे मी अंतःकरणाच्या वेगळं झालं होतं, वृत्तीला असं ज्ञान होतंय मी आणि अंतःकरण वेगळं झालो होतो आणि आता एकरूप झालो.
वृत्तीचं आणि अंतःकरणाचं एकदेशी स्थितत्व होणं म्हणजे जाग, आणि त्यांचा संबंध सुटणं म्हणजे झोप, आहे का नाही? मग संबंध झोपीतच सुटतो का वृत्तीचा? आणखी काही अवस्था आहेत का तशा? मूर्छा अवस्थेमध्ये सुद्धा संबंध सुटतो बरं का, मूर्छा आल्यावर. समाधीमध्ये सुद्धा तसंच आहे. म्हणून वृत्ती असेल तर ज्ञान, विषय असेल तर ज्ञान, विषय नसेल तर ज्ञान नाही, वृत्ती नसेल तर ज्ञान नाही, कोणचं नाही तर विशेष नाही. आणि सामान्य मात्र ते जशाला तसंच असतं. वृत्ती असो की नसो, त्या ज्ञानाला त्याचा वृत्तीचा काही संबंध नाही. म्हणून जिथं अंतःकरण उत्पत्ती होते तिथं वृत्तीची उत्पत्ती होत असते, तिथं वृत्तीची उत्पत्ती होत असते. आणि अंतःकरण जिथे नाही तिथे वृत्ती नाही. मग तिथं वृत्ती सामान्यही नाही आणि विशेषही नाही. मग वृत्ती असेल तर ज्ञान, ज्ञान विषय असेल तर ज्ञान, हा सिद्धांत वेदांत शास्त्राचा आहे, है की नाही? मग या सिद्धांताला धरून शिष्याला गुरुजीनं जो आत्मा आनंदरूप आहे, विषयामध्ये आनंद नाही, असं जे सांगितलं, त्यावेळेस शिष्याला वाटलं विषय प्राप्त झाला तर आनंद होतो, आणि विषय जर नाही मिळाला तर आनंद होत नाही. मग स्थिर वृत्तीमध्ये जो आनंद होतो तो विषयाच व्हायला पाहिजे. तो आनंद कोणाचा असायला पाहिजे? विषयाचाच असला पाहिजे. गुरुजी म्हणाले तर विषयात आनंद नाही, पण विषय प्राप्त झाल्याशिवाय आनंद, म्हणजे जरी त्या आत्मानंद होत असेल, मान्य आहे आम्हाला, पण त्या आत्मानंदाच्या अगोदर इच्छा होणार, आहे का नाही? आणि मग आत्मानंद होण्यासाठी विषय तर लागेल ना, कारण विषया वाचून वृत्ती स्थिर कशी होईल विषय प्राप्त झाल्याशिवाय? कशी शंका करतो पहा. विषय असल्याशिवाय, म्हणजेच त्या वृत्तीला ज्या वेळेस विषय नाही त्यावेळेस ती वृत्ती चंचल आहे, असं गुरुजीचं म्हणणं आहे. आणि ती चंचल झालेली वृत्ती केव्हा स्थिर होते? विषय प्राप्त झाला की वृत्ती स्थिर होते. आणि स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होते, है की नाही? मग आत्मानंदाचं भान होण्यासाठी विषय तर लागणारच, कारण वृत्ती स्थिर होण्यासाठी विषय लागणारच की. कारण विषय प्राप्त झाल्याशिवाय वृत्ती स्थिर व्हाय नाही ना, आणि वृत्ती स्थिर झाल्याशिवाय आत्मभान व्हाय नाही ना, आत्मानंद व्हाय नाही ना. मग विषय सुद्धा लागतोच की स्थिर होण्यासाठी. कसं डोकं चलविले बघा. आपल्याला आतापासून असं माहीत झालं का असं असं जर बोललं तर जमत आहे का? आपण तितकं डोसकंच चलवित नाही. आपली बुद्धी तितकी चाणाक्ष, कारण इथला शिष्य गुरुच आहे ना. आता म्हणायला शिष्य आहे, नाही तर ते कोण आहे? मग आपल्याला वाटतं बघा ना शिष्य किती हुशार आहे. अरे शिष्य नाही, ते गुरुच आहे. कसा शंका करतो पहा. महाराज, आपण सांगितले ते मला समजले, कालचा विषय मला समजला. मला अजून असे वाटते की तुम्ही सांगितलंय मान्य, पण मला अजून असं वाटतंय विषयामध्ये आनंद आहे. कशात? आणि गुरुजीनं काय सांगितलंय? वृत्ती स्थिर होणं म्हणजेच आत्मानंदाचं भान होणं आहे, आणि विषय प्राप्त झाला म्हणून वृत्ती स्थिर होते.
आता हे खरं बोलायला काय हरकत आहे गुरुजीला? विषय आता हे खरंच बोलणं आहे ना, कारण वृत्ती स्थिर झाल्याशिवाय आत्मानंदाचं भान होत नाही. आणि वृत्ती स्थिर केव्हा होते? इच्छित वस्तू प्राप्त झाली की वृत्ती स्थिर होते. आणि स्थिर वृत्तीमध्ये जो आनंद होतो तो विषयाचा नसून आत्म्याचाच होतो. आणि तो कशामुळं होतो? तर स्थिर वृत्तीमध्ये ती आनंद होत आहे असा सिद्धांत आहे का? मग आता याला वाटलं वृत्ती स्थिर करण्यासाठी विषय लागत आहे का नाही? त्या हेतूनं त्यानं शंका केली. तो म्हणतो, महाराज तुम्ही मला काल सांगितलेलं ते सगळं कळालंय, समजलंय, पण मला अजून असं वाटतंय की विषयामध्येच आनंद आहे. असं वाटावा का त्याला? वाटून ना, कारण सांगितलं होतं ना समजून सगळं. पण तो काय म्हणतो, पण मला अजून तसं वाटायचलंय की विषयामध्येच आनंद आहे. मग गुरुजी कारण विचारतील, तुला असं का वाटायले? तर तो न विचारता सांगतो आधीच कारण, असं मला का वाटायले याचं कारण सांगतो. इच्छित विषयाची प्राप्ती झाली म्हणजे अगोदर इच्छा होते आणि ते इच्छिलेला पदार्थ प्राप्त होतंय. आणि मग काय होतंय? इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो. जी इच्छा केली होती वृत्तीनं ती वस्तू मिळाली ना, आणि पुन्हा ती इच्छा कशाला करील वृत्ती? मग त्याचा अभाव होईल का नाही त्या इच्छारूप वृत्तीचा? असावं वाटणं, मिळाल्यावर कशाला वाटणं असावं. मग त्यावेळेस वृत्तीच्या इच्छेचा अभाव आहे, म्हणजे इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे. मग दुसऱ्या वृत्तीचा उगम नाही. दुसऱ्या वृत्तीचा दुसरा असावा असं वाटतंय का? नाही. पहिलं मिळालं है का नाही, आणि दुसरं मिळालं नाही. मग त्या मधल्या अवस्थेमध्ये वृत्ती तर रिकामीच आहे ना. मग वृत्ती रिकामीच आहे. दुसऱ्या वृत्तीचा उदय झाला नाही तोपर्यंत ती रिकामीच आहे का नाही? पण आहे ना, पण कशी आहे? रिकामी. म्हणून वृत्ती नाही तिथं. तो काय म्हणतो? तिथं वृत्ती, कारण तिथं कशाचा अभाव आहे? वृत्तीचा अभाव आहे का वृत्तीमध्ये विषयाचा अभाव आहे? इच्छाचा आहे का नाही? मग इच्छा सहित वृत्तीचा अभाव मानायचा का त्या वृत्तीमध्ये इच्छेचा अभाव मानायचा? इथं काय म्हणतो तो? कारण याच्यावरच आहे सगळं, हितच पॉइंट आहे सगळा त्याचा. तो काय म्हणतो? दुसऱ्या वृत्तीचा उदय झाला नाही म्हणून वृत्ती नाही. इच्छारूप वृत्ती दुसरी उत्पन्न झालीच नाही, मग वृत्तीच नाही. तिथं कशाची आली वृत्ती? तो काय म्हणतो? इच्छाचा अभाव झाला ना, मग तिथं वृत्तीच कशाची आली? आता वृत्तीचा तिथं कोणताच विषय नाही म्हणून वृत्ती नाही का? तिच्यात विषय नाही, तिच्यात इच्छा नाही, दुसरा विषय नाही, आणि मूळची इच्छा राहिली नाही, है का नाही? मग ती वृत्ती काय झाली? रिकामी झाली का? वृत्तीच नाही. पण तो म्हणतो तिथं वृत्तीच नाही, असा समज झालाय त्याचा. तिथं तर आता वृत्तीच नाही म्हणजे वृत्तीचा अभाव झाला, है का नाही? वृत्तीच नाही राहिली. मग अशा वृत्तीला काय म्हणावं? त्या वृत्तीला कसं समजायचं? निवृत्तिक. ती वृत्ती कशी? निवृत्तिक आहे, म्हणजे नसलेली वृत्ती निवृत्तिक. अशा निवृत्तिक मध्यस्थितीमध्ये, मधली स्थिती कशी आहे त्या निवृत्तिक, अशा मध्यस्थितीमध्ये, वृत्ती नसलेल्या स्थितीमध्ये
वृत्ती नसलेल्या म्हणजे निवृत्तिक अशा अवस्थेमध्ये जो आनंद होतो तो आनंद विषयाचाच असला पाहिजे असं मला वाटतंय. हे एक कारण सांगितलं. कारण तिथं जो आनंद होतो ना मधल्या अवस्थेमध्ये, त्यावेळेस तिथं वृत्ती नसते, ती निवर्त झालेली असते, निवर्तिक असते. आणि मग तिथं तर वृत्ती नाही ना, आणि मग तिथं आनंद तर होतो ना. तिथं आनंद तर होतो ना. मग तो आनंद कोणाचा असायला पाहिजे? वेदांती म्हणतात आत्म्याचा, आणि तो म्हणतो विषयाचा असला पाहिजे. असं म्हणण्याला सुद्धा तो कारण सांगतो. मी विषयाचाच आनंद का मानायला तिथं? कारण वृत्ती वाचून आनंदाचं भान होत नाही असा तुमचा नियम आहे. वृत्ती असेल तर, त्याच्यामुळं अगोदर सांगितलं, वृत्ती असेल तर आहे का नाही. मग तिथं वृत्ती आहे का? निवर्तिक झालेली ती आहे का नाही. वृत्ती ती वृत्ती म्हणून राहिलीच नाही तिथं, कारण तिच्यामध्ये इच्छाही नाही आणि दुसरा विषयही नाही आहे का नाही. आणि विषय असेल तर ज्ञान आहे का नाही. आणि ज्ञान नसेल तर वृत्तीच नाही आहे का नाही. असा तुमचा नियम आहे ना. मग तिथं वृत्ती आहे का? मग तिथं वृत्ती नाही तर ती वृत्ती आत्म्याचं भान घेईल का? मग तिथं जो आनंद होतो का, तो आनंद विषयाचा असला पाहिजे ना. मग आत्म्याचा कसा म्हणता तुम्ही आनंद? विषय प्राप्त झाल्यावर तो विषयाचाच आनंद म्हटला पाहिजे. कारण सिद्धांत मतात तर वृत्ती वाचून स्वरूप आनंदाचे भान होत नाही. तुमच्या सिद्धांत मतामध्ये कसा नियम आहे? वृत्ती वाचून आत्मानंदाचं भान होत नाही असा तुमचा नियम आहे. आणि मध्यसंधीमध्ये तर मध्यसंधीमध्ये वृत्ती तर नाही, तिथं वृत्ती नाही. वृत्ती नाही म्हणून आत्मानंदाचा भान होणार नाही, तिथं आत्मानंदाचं भान होणार नाही. मग आत्मानंदाचं भान तिथं होणारच नाही, तर मग तिथं तर जे आनंद उत्पन्न व्हायला मग तो विषयाचाच. इतकं त्याचं बी आता खरंच वाटायले का नाही? हा, नवीन माणसाला खरं नाही तर कसं वाटत? मग अशा किती भी कडी कोपऱ्यातले शंका हो द्या, शास्त्र उलगडा करून सांगतंय याच्या पलकड तर शंका होणार नाहीत ना कधीच. हा, विषयामध्ये आनंद आहे असं वाटणाऱ्या काही शंका याच्यापेक्षा भारीच्या होत्या का? हा, म्हणून छोट्या मोठ्या शंका तर आपण मत्याच पळून जातात. अशा शंका शास्त्राने शिकविल्या की छोट्या मोठ्या तर ते येत सुद्धा नाहीत जवळ. कारण अशा शंका शास्त्र का सांगतंय? पुन्हा मुमुक्षुला शंका होऊच नाही. आत्म्याचा जो आनंद आहे तोच विषयामध्ये आहे. विषयामध्ये जो आनंद आहे तोच आत्म्याचा आहे असं सिद्धांत मत आहे. आणि तेच तुम्हाला पक्क करून सांगायचंय शास्त्राला. आणि मग त्याच्यासाठी ह्या अशा शंका घेतल्या की कदाचित तुम्हाला वाटेल तिथं वृत्ती नसते आणि वृत्ती नसल्यामुळे आत्मानंदाचं भान होणार नाही, आणि मग जे भान व्हायले ते विषयाचंच व्हायले, मग तो आनंद विषयाचाच मानायला पाहिजे अशी शंका केली त्यानं. अशा वेळी होणारा आनंद विषयाचा म्हटल्याशिवाय गतीच नाही. गती त्याला नाही का? गतीच नाही. तो म्हणतो विषयाचा आनंद मानल्याशिवाय गतीच नाही. अरे गती आहे ना. तू नाही म्हणला म्हणून काय झालं असे मला वाटते. तो म्हणतो
मला असं वाटायले. शंका समजली ना त्याची, शंका कळाली ना. काय म्हणतो तो? स्थिर वृत्तीमध्ये जो आनंद होतो तो आत्मानंद नसता विषयाचा आनंद आहे. त्याला कारण सांगितले तर आहे की नाही. कारण तुमचा सिद्धांत कसा आहे? वृत्ती असेल तर ज्ञान आहे की नाही. मग निवृत्तिकमध्ये आत्म्याचं भान होणार नाही आहे की नाही. मग तिथं जो आनंद होतो तो आनंद आत्म्याचा नाही असं तुमच्याच हातानं व्हालंय का नाही. मग आनंद तर होतो, सगळ्यांना अनुभव आहे. मग तो आनंद विषयाचाच मानला पाहिजे. त्याचा मानल्याशिवाय गतीच नाही. असं मानल्याशिवाय, असं त्याला प्रत्येकाला असं खरंच वाटतंय का नाही. कळून सुद्धा तसंच वाटतंय. कळून बी वाटतंय, नाही कळून तर वाटणच वाटण. पण कळून सुद्धा विषयामध्येच आनंद आहे असं वाटत आहे का नाही. पण जोपर्यंत वृत्तीचा आणि विषयाचा बाधित संबंध घडत नाही तोपर्यंत असं वाटणारच. जोपर्यंत वृत्तीचा आणि विषयाचा बाधित संबंध घडत नाही, संबंध तुटत नाही हे खरंय, पण बाधित होतो ना, त्याला बाधित करता येतंय ना. अहो बैल जर मोरकीला आकडत नसेल, गोरं एखादं मोरकीला आकडत नसेल तर मग त्याला उपाय नाही का. येसन घातल्यावर आकडत आहे का नाही. तसं विषय वृत्तीतून काढता येतात, विषयाला येसन घालता येते. पण घातली तर, पण सांसारिक पुरुषाला असा प्रयत्न केला तर तो नाकालाच हात लावू देत नाही. तर दाबण कवा टोचू देईन, तत्वज्ञान कवा सांगू देईन. दाबण म्हणजे तत्वज्ञान. हा, ते नाकालाच हात लावू देत नाही, हात लावू देत नाही. तर दाबण कवा टोचू देईन, मोक्ष कवा स्वीकारीन. हा अज्ञानाचा पगडा आहे त्याच्या ठिकाणी, वृत्तीवर, अंतःकरणावर. त्याच्यामुळं तो स्वीकारतच नाही. जरी एखादं कुतूहलानं एखादा वेळस ऐकायला आलं तर त्याला कसं वाटतंय असं बोलल्यावर, जसं तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब पडतात का तसं त्याला वाटतंय. हे असं कुठं असतंय का. म्हणजे थेंब टाकल्यावर कसं होतंय, तडतड तडतड पुन्हा जळून जाते. तशी त्याची वृत्ती इथं लागतच नाही. ती वृत्ती इथं प्रवेशच करीत नाही. हे कशामुळं होतं असं. अज्ञानाचा पगडा इतका झाला आहे, संसार इतका अपरोक्ष होऊन बसलाय, इतका अपरोक्ष होऊन बसलाय संसार. म्हणजे वृत्ती संसाराला इतकी चिटकली की ती चिटकलोत असं सुद्धा त्याला कळाना. आपण संसाराला चिटकलोत असं सुद्धा कळाना झालंय. आपल्याला भ्रम झालाय हे सुद्धा नुसतं कळायला काय हरकत आहे बरं. कळाव तर खरी ना आधी. नुसतं भ्रम नका काढू बाबा, पण भ्रम झाला हे कळून तर ह्यानं नुसतं ना. खरे गडे शास्त्र बोलायले त्या अर्थी खरं सांगायले, आणि खरं आपल्याला भ्रम झालाय. इतकं न कळायला काय झालं वर. चूक मान्य केली तर, की मान्य करत नाही मनुष्य चूक. ती चूक झाकण्यासाठी दुसऱ्या 1000 चुका करीन, पण ती चूक मान्य करीत नाही. अशा
उत्पन्न झालेल्या शंकाचं समर्पक उत्तर श्रीगुरु देतात. कसं ते पहा. श्रीगुरु म्हणतात, इच्छारूप वृत्ती राजस आहे. सुरुवातीला म्हणतात, वृत्तीमध्ये ज्या काली इच्छा होते त्या काली ती वृत्ती राजस असते, सात्विक नसते, तामस नसते. इच्छा काली राजस असते. नुसती इच्छा आहे त्या काली राजस असते, म्हणजे त्या वृत्तीमध्ये रजोगुण असतो. त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. राजस वृत्तीमध्ये आनंद उत्पन्न होतो का? राजस वृत्तीमध्ये आनंद उत्पन्न होत नाही, कारण तो गुण आनंदाला कारण नाहीच. रजोगुण आनंदाला कारणच नाही ना. मग आनंदाला कारण कोणता गुण आहे का नाही? आनंदाचे भान सात्विक वृत्तीत होते. आनंद सात्विक वृत्तीमध्ये होत असतो. इच्छित पदार्थ प्राप्त झाला असता, इच्छा केलेला पदार्थ मिळाला, इच्छारूप अंतःकरणाची वृत्ती निवृत्त होते. इच्छारूप अंतःकरणाची वृत्ती काय होते? इच्छारूप अंतःकरणाची वृत्ती, त्या वृत्तीचा स्वभाव काय सांगायली? ती इच्छा, इच्छारूप असणारी ती वृत्ती त्या ठिकाणी लोप पावते. अंतःकरणाची वृत्ती ही निवृत्त होते. कोणती? इच्छारूप वृत्ती. म्हणजे त्या वृत्तीमध्ये इच्छा राहत नाही, फक्त का वृत्ती राहत नाही, इच्छा राहत नाही. हे तर मान्य करावं लागेल का नाही? आणि दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली नाही. पहिली इच्छा मावळली आणि दुसरी इच्छा उत्पन्न झालीच नाही. अशा मध्यसंधीतील, मध्य अवस्थातील कोणत्याही प्रकारच्या अंतःकरण वृत्तीचा अभाव आहे असं नाही. कोणतीच वृत्ती तिथं नाही असं म्हणता येत नाही. इच्छारूप वृत्ती नाही म्हणजे तिथं कोणतीच वृत्ती नाही असं म्हणायला आहे का नाही? मग तिथं ती वृत्ती असते, फक्त इच्छारूप वृत्ती नसते. मग गुरुजी म्हणतात, मध्यसंधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंतःकरण वृत्तीचा अभाव आहे, म्हणजे त्या वृत्तीला विशेषण कोणतंही नाही, पण वृत्ती आहे. मग म्हणजे वृत्तीचा अभाव म्हणता येत नाही. तिथं इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे, हे मात्र खरं आहे. तिथं इच्छारूप वृत्ती नाही, हे खरंय. तू म्हणतोस ते खरंय. परंतु प्राप्त जो विषय, जो त्या वृत्तीला विषय मिळून ती स्थिर झाली का? प्राप्त झालेला विषय, ज्ञानाकार झालेली वृत्ती, विषय प्राप्त होऊन ती वृत्ती काय झाली? त्या विषयाकार झाली, म्हणजे त्या विषयाच्या ज्ञानाकार झाली, है का नाही? मग त्या काळीच ती ज्ञानाकार झालेली आहे. इच्छा संपली की त्या वस्तूच्या ज्ञानाकार होते. ज्ञानाकार वृत्ती हे कोण्या गुणाचं कार्य आहे? त्यावेळेस सत्वगुण उत्पन्न त्या ठिकाणी होऊन ती ज्ञानाकार होते. सत्वगुण तिथं आल्याशिवाय ज्ञानाकार वृत्ती होत नाही. मग इच्छा करत असताना ती वृत्ती रजोगुणी होती आणि इच्छित फलाची प्राप्ती झाली की इच्छा वृत्ती निवृत्त झाली.
आणि नंतर त्या ठिकाणी सत्वगुणाची उत्पत्ती होऊन त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती झाली. कशात? त्या अंतःकरण वृत्तीमध्ये. म्हणजे ती वृत्ती काय झाली मग? ज्ञानाकार, ज्ञानरूप, ज्ञान स्वरूप झाली, ज्ञानाकार झाली. कशाच्या ज्ञानाकार झाली ती वृत्ती? आहे का नाही? ती ज्ञानाकार झाली. मग ती वृत्ती ज्यावेळेस ज्ञानाकार वृत्ती सत्वगुणाचे कार्य आहे असे समजावे, ती ज्ञानाकार झालेली वृत्ती आहे का नाही. मग ते ज्ञान तिला जे झालं आहे ते कुणाचं झालं ज्ञान? पण ज्ञानच झालंय ना. मग ज्ञान कुणाचं आहे? ज्ञान कोण आहे? आत्माच आहे ना, आहे का नाही. ज्ञानाकार झाली म्हणजे ती काय झाली मग? आत्माकारच झाली ना. मग त्या सात्विक वृत्तीमध्ये ज्ञानाकार झालेली वृत्ती, सात्विक वृत्तीनं, सात्विक गुणानं ज्ञानाकार झालेली वृत्ती आनंदाचे भान होते तिच्यामध्ये. कशाचं भान व्हालंय? त्याला कारण सांगतात ते का आनंदाचं भान व्हायलंय तिथं? ज्ञान होण्याला कारण सत्वगुण आहे का नाही. राजसपणा तिचा निघून जातो आणि सत्वगुणपणा तिच्यात येतो. वस्तू मिळाली म्हणून ती स्थिर होते, म्हणजे सत्वगुण झाली. आणि सत्वगुण झाली की तिथं त्या वृत्तीमध्ये ज्ञान होते. मग ती वृत्ती ज्ञानाकार होणार ना, ती वृत्ती ज्ञानाकारच होणार. मग ज्ञान हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. मग ती वृत्ती स्वरूपाकार नाही तर काय म्हणावी मग? ज्ञानाकार म्हणजेच आत्मकार. त्यावेळेस वृत्ती आत्मकार होते आणि त्या आत्मकार वृत्तीमध्ये आत्म्याचं भान होतंय. म्हणून आत्मा आनंदरूप असल्यामुळे तिथं वृत्तीला आनंदाशिवाय दुसरं काय मिळेल? परंतु ती वृत्ती बाह्य विषयावर असल्यामुळं ती वृत्ती ज्या ज्ञानाकार झाली ना त्यावेळेस ती वृत्ती अंतर होती का बाह्य होती? ती ज्ञानाकार वृत्ती जे झाली ती बाह्यकार विषयामुळे झाली का अंतर विषयामुळे झाली? वृत्ती कुठे होती त्यावेळेस? स्थिर ज्यावेळेस ती स्थिर झाली, विषय प्राप्त झाला म्हणूनच ना. आणि विषय कुठे येतं? आत आहेत का बाहेर आहेत? विषय विषय कारण इथं काय चाललंय? तो म्हणतो विषयाचाच आनंद आहे, त्याचं खंडन करायचंय. मग ज्या वेळेस विषय प्राप्त झाला त्यावेळेस वृत्ती स्थिर होते, प्राप्त झाल्यावर स्थिर होते. मग ती कोणता विषय प्राप्त झाला म्हणून स्थिर झाली? बाह्य विषय का आंतरविषय? है का नाही? आंतरविषय काय आहे? वृत्तीचा आत्मा आहे का नाही. पण ज्यावेळेस बाह्य विषय इच्छा केली असता बाह्य विषयाची आणि तो विषय प्राप्त झाला आणि त्यावेळेस वृत्ती स्थिर होणारच ना. आतल्या विषयाची काही चिंता नाही, तिथं तर तो विषय आनंदरूपच आहे. पण बाह्य विषय मिळाल्यावर विस्थिर होतील, त्याच्यातून आनंद, विषयापासून आनंद आपल्याला हे करायचा आहे ना. विषयाचा आनंद आहे का आत्म्याचा आनंद आहे? मग ज्यावेळेस ती वृत्ती स्थिर झाली, कोणता विषय प्राप्त झाला म्हणून स्थिर झाली? तर बाह्य विषय प्राप्त झाला म्हणून ती निरीच्छा झाली, पुन्हा इच्छा ती संपली, तो विषय मिळाला म्हणून. पण त्यावेळेस ती स्थिरच झाली आणि स्थिर झाली की सत्वगुणाने युक्त झाली आणि त्या सत्वगुणाने युक्त झाली म्हणून तिला ज्ञानाकार व्हावंच लागलं, कारण सत्वगुणात तिला ज्ञानाकारच व्हावं लागतं.
पण ती ज्ञानाकार कोणाच्या याच्यात झाली? ती विषयाच्या ज्ञानाकार झाली का आत्म्याच्या ज्ञानाकार झाली? तिला उपाधी कशाची होती आधी? है का नाही? काय याचं चिंतन करू लागली ती? है का नाही? मग स्थिर होताना कोण्या त्या ज्ञानावर बसलेली आहे? विषयाच्या. अहो मदय घोडय हा, आणि तिथं जीभ लावली, त्या कांद्यावर मावळाच्या जीभ लावली, पण तिथं जीभ लावली तर तो मदच मिळायलाय का? मग ती वृत्ती विषयापासून स्थिर झालेली, विषय मिळालाय म्हणून स्थिर झाली, आणि त्या स्थिर वृत्तीमध्ये विषयाचं ज्ञान आहे. कशाचं ज्ञान आहे? है का नाही? पण ज्ञान आहे. त्या ज्ञानामध्ये विषयाचं चिंतन चालू असेल ना तिचं, है का नाही? म्हणजेच त्या सात्विक वृत्तीत आनंदाचे भान होते आनंदाचे भान, परंतु हे परंतु आलंय पुढं. हा, कामून आलंय परंतु? खूप मोठा घोळ हे परंतु नसतं सांगितलं तर. परंतु ती वृत्ती बाह्य विषयावर असल्यामुळे, कुठून आलेली ती? हा, बाह्य विषयावर असल्यामुळे बहिर्मुख आहे. ती वृत्तीचं तोंड कुणकडे आहे? बाहेर आहे. आणि आत्मा कुणीकडे आहे? आणि तिचं तोंड बाहेर आहे, म्हणून ती बाहेरून आली, है का नाही? मग त्या वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद, साक्षी चैतन्याचा आनंद कोण्या? वृत्ती अधिष्ठान. त्या वृत्तीला अधिष्ठान कोणतं चैतन्य? साक्षी चैतन्य त्याचं अधिष्ठान आहे. मग त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही तो आनंद त्याचा. तिचं अधिष्ठान कुठे? आतय. वृत्तीचं अधिष्ठान, है का नाही? विषयाचं जे विषयोपहित जे चैतन्य आहे, त्या ज्या विषयाकडून आली त्या विषयोपहित चैतन्य तिचं अधिष्ठान आहे का वृत्तीचं? ते विषयाचं अधिष्ठान आहे. ज्या विषयातून आली त्या विषयाचं ते अधिष्ठान राहील तिथलं चैतन्य. वृत्तीचं ते अधिष्ठान कसं म्हणता येईल? वृत्तीचं तर अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. मग तिकून आली का ती? नाही. मग वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही. ती आनंद कोणाचा घ्यायली? ते ज्ञान कोणाचं घ्याली? विषय जे प्राप्त तिला झालाय ना त्याचं ज्ञान घ्याली. ज्ञानाकार, है का नाही? ते बाहेरचा दादला केला तिनं दादला बाहेरला केला. मग तो आनंद वृत्तीचे पृष्ठभागाचे ठिकाणी आहे. तो आनंद म्हणजे आत्म्याचा आनंद, साक्षीचा आनंद पृष्ठभाग म्हणजे पाठीमाग, आहे का नाही? तिच्या तोंडापुढी ते आलंय का? तिचं तोंड बाहेर आहे आणि आत्मा मधात आहे. मग ती चिंतन ती कोणाला पाहणार? विषयाला, है का नाही? म्हणजे जरी तिथं विषय नसला स्थूल रूपानं, पण वृत्तीमध्ये ते विषयाचं चिंतन चालू आहे ना. वृत्ती त्या रिकाम्या वृत्तीमध्ये ते गिळून बसली ना, तो विषय ती गिळून बसली ना, है का नाही? आणि मग त्याचे ते संस्कार त्याच्यात निघणार ना. मोठाचे बैल त्याचे तोंड हिरीकडे असते का हिर त्याच्या पाठीमागं असते, है का नाही? आता हिर पाठीमागं म्हणल्यावर पाणी हिरीतलं, है का नाही? हिरीतच पाणी असतंय आणि तेच उपसित येत त्याच्यातलं पाणी. मग जसे मोठाचे बैल
मागे सरकून विहिरीजवळ येतात हिरीजवळ, पण माग सरकत सरकत येते. तोंड हिरीकडे करून येतात का? नाही. तसं ती वृत्ती आत्म्याकडे जाती मधात, पण माग सरकत सरकत जाते. तोंड कुंकड असतंय. मग जसं त्याच्या पृष्ठभागाकडे म्हणजे मागाल्या भागाकडे विहिरीत पाणी असते, बैलाच्या माग पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळं, बैलाची तोंड हिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणी जसे पिण्यास मिळते. दांड त्याच्या पुढून चाललेला असतंय, मोठ्याच्या बैलाचा पुढून दांड, आणि ते दांड कुठल्या पाण्याचा असतंय? थारुळ्यातल्या पडलेल्या पाण्याचा आहे का नाही? आणि थारुळ्यात कुठलं पाणी पडतंय? मोठातलं. आणि मोठात कुठलं पाणी असतंय? हिरीतलं. आणि कोण काढतंय ते पाणी? आणि तेच पाणी त्याच्या पुढून रानात जातंय, वाफ्यामध्ये जातंय, आणि ते प्रत्येक मोठ्याला ते पाणी बघत येतं. प्रत्येक मोठाला त्याला ते पाणी दिसतंयच ना. त्याला वाटतंय का ते हिरीतलं पाणी आहे? ते म्हणते हे आपल्याला हे पिण्यासाठी पाणी, बाहेरून हे आपलं हे दुसरंच पाणी. त्याला वाटत नाही हे हिरीतलं पाणी आहे. नीट लक्षात घ्या, हे हिरीतलं पाणी नाही असं त्याला निश्चित कळालेलं आहे की हे हिरीतलं पाणी नाही. आणि ते सारखं पाहतात त्याच्यात, रोज नाही, दर मोठाला माग सरकत येत तवा दांड थोडासा लांब जाते, पण ज्यावेळेस मोठ उलटायची असते त्यावेळेस ते पुढे असते तिथं दांडापाशी, है की नाही? त्यावेळेस ते पाण्याला सारखं पाहत येतं. परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणी जसे पिण्यास मिळते त्याप्रमाणे बाह्य विषय, इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाहेरचा विषय वृत्तीला इच्छिलेला विषय पुन्हा ते का आपण मत मिळालाय का? इच्छित विषय आणि बाह्य विषय तो वृत्तीला मिळाल्यामुळं त्याच विषयाच्या ज्ञानाकार ती वृत्ती होते. पण त्या विषयाकार झाली तरी स्थिर झाल्याशिवाय ती ज्ञानाकार होत नाही. स्थिर झाल्याशिवाय होत नाही. मग बाह्य विषयावर ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. ज्या वेळेस वृत्ती स्थिर होते त्यावेळेस ती सत्वगुणीच असते. त्यावेळेस ती सत्वगुणीच असते. मग आत्मानंदानं स्थिर हो की विषय मिळाला म्हणून स्थिर हो, त्या स्थिर वृत्तीमध्ये सत्वगुणच असतो. सत्वगुण ज्ञानाला कारण आहे. तिथं ज्ञानाचीच उत्पत्ती होते म्हणून त्या वृत्तीमध्ये ज्ञान होतंय. पण त्या वृत्तीमध्ये संस्कार कशाचे येतं? विषयाचे. म्हणून विषयाचंच ज्ञान आहे. तिला विषयाचंच ज्ञान म्हणजे त्या विषयाचंच ती चिंतन करणार. स्थिर झाली तरी बी पचन कयाचं करायली ती? पचन क्रिया जी चालू आहे तिची ती विषयाचीच, विषयानंदाचीच चालू आहे. त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषय ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते त्याच्यामध्ये. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाचे ठिकाणी आत्मानंद आहे. आत्मानंद आहे, पण कुठं? पृष्ठभाग म्हणजे पाठीमाग आहे का ना, नीच तोंड बाहेर आहे. परंतु आत्मानंदाचे भान न होता, तिला आत्मानंदाचं भान न होता ज्या बाह्य विषयावरती वृत्ती आहे, बाह्य विषयावर जी रममान झालेली आहे वृत्ती, त्या विषयोपहित चैतन्याचे भान त्या वृत्तीकडून होते, विषयाचे नाही.
त्या विषयोपहित चैतन्याचे भान होते तिला, पण चैतन्याचेच होते. स्थिर झाल्यावर ती सत्वगुणामध्ये जाते आणि सत्वगुणामध्ये त्या विषयाच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे का, कारण चैतन्य असल्याशिवाय विषय नाही, त्या विषयाचं अधिष्ठान तिथं असणारच ना. बगर अधिष्ठानाशिवाय विषय असू शकतो का? मग ज्या अर्थी ते विषय तिनं अगोदर इच्छिलेला तो प्राप्त झाला, मग ते विषय तिचा विषय राहिला का? नाही, है का नाही? ती स्थिर झाली. स्थिर झाल्यावर विषयरहित झाली ना ती. हा, मग स्थिर झाल्यावर ती ज्ञानाकार झाल्यावर काय जाणील? ज्ञानालाच जाणील. ज्ञानालाच जाणील ना. मग त्या विषयाच्या ठिकाणी असणारं ज्ञानरूप चैतन्य, विषयोपहित चैतन्य आहे का ना, ते ज्ञानरूपच आहे ना. आता इकडचं चैतन्य काय, विषयाचं चैतन्य काय? एकच चैतन्य आहे ना. आपण चैतन्याचा भेद करतो का? चैतन्य एकच आहे, पण ते विषयगत वृत्ती झाल्यावर ती वृत्ती स्थिर झाली, विषय प्राप्त झाला म्हणून त्यावेळेस ती स्थिर झाल्यावर ज्ञानाकार झाली सत्वगुणामुळं, आणि ज्ञानाकार झाल्यावर ते ज्ञान आनंद ज्यावेळेस त्या वृत्तीला मिळाला, त्यावेळेस त्या क्षणाला आनंदीची ती वृत्ती झाली. ती कशामुळं झाली? तर विषयाच्या ठिकाणी जे चैतन्य आहे का, त्या चैतन्यामुळं झाली. ते चैतन्य जरी तिचं बहिर्मुख असलं तरी पण ती चैतन्याचाच आनंद घ्यायली, विषयाचा नाही. फक्त ते विषय मिळाला म्हणून स्थिर झाली. पण खाली काय? विषय खाली का? आनंदच खायली. मग कोणाचा आनंद खायली? तर ते विषय रूप असणाऱ्या चैतन्याचा, विषयाच्या ठिकाणी असणारं चैतन्य है का नाही, त्याच चैतन्याचा तो आनंद सेवन करायली. त्या विषयोपहित चैतन्याचे भान त्या वृत्तीकडून होते. तिला काय दिसत आहे, काय पाहते ती वृत्ती? त्या ज्ञानाकार वृत्तीमध्ये ती ते चैतन्य पाहते विषयातलं. आणि मग विषयोपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य, आता साक्षी चैतन्य इकडं आणि विषयोपहित चैतन्य बाहेर. मग विषयोपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही, ह्याच्यामध्ये भेद नाही, है का नाही. आता गाडग्यातलं काय आकाश आणि गाडग्याच्या बाहेरचं काय आकाश, ह्या आकाशामध्ये भेद आहे का? एकच आहेत ते दोन्ही. मग ह्या दोन चैतन्यामध्ये भेद वेदांत शास्त्र तर जाणतच नाही, त्या वृत्तीकडून होते. चैतन्याचे भान त्या वृत्तीकडून कोणाचे होते? मग विषयोपहित चैतन्याचं भान तिला, त्याचं भान होतंय. त्या स्थिर वृत्तीमध्ये तिला त्या चैतन्याचं भान होतंय, ह्या साक्षी चैतन्याचं होत नाही. पण विषयोपहित चैतन्याचं होतंय. पण वेदांत शास्त्र म्हणतंय ते चैतन्य काय आणि हे चैतन्य काय? एकच आहे. कोणी म्हणेल तिचं तोंड बाहेर असते मग तिला आत्मानंद कसा होईल? अहो, तिथं जी जरी गेली ती विषयोपहित चैतन्याच्या ठिकाणी, तरी पण ते चैतन्यच आहे ना, है का नाही. म्हणून त्याच चैतन्याचं तिला भान होतंय. मग विषयोपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही. म्हणून विषयोपहित चैतन्याचा जो आनंद तोच साक्षी चैतन्याचा आनंद, म्हणजे आत्म्याचा आनंद, तोच आत्मानंद आहे. म्हणून आत्मानंदाचेच भान होते तिला. विषयामध्ये जे आनंद होतंय ते कशाचा होतंय? मग आत्मानंदाचाच होतो, विषयाचा आनंद नाहीच नाही. तो आनंद विषयाचा नाही हे सिद्ध करून दिलंय. विषयामध्ये जो आनंद होतो तो विषयाचा नसून विषयोपहित चैतन्याचा आहे. कारण चैतन्य वाचून दुसरा विषय आनंदित नाहीच. मग कसा मिळेल त्याच्यातून आनंद? मग ज्या अर्थी विषयामध्ये आनंद मिळायलाय ना,
त्या अर्थी विषयाच्या ठिकाणी जे चैतन्य असतं अधिष्ठान रूप म्हणून, त्याच विषय पहित चैतन्याचा आनंद त्या वृत्तीला मिळतो, है का नाही. पण प्रक्रिया कशी होती वृत्तीची? ती स्थिर झाल्याशिवाय मिळतं का तिला आनंद? स्थिर झाल्याशिवाय तिला आनंद मिळतच नाही. आणि स्थिर वृत्तीमध्ये सत्वगुणाचा प्रादुर्भाव असल्यामुळं, सत्वगुण तिथं उत्पत्ती होत असल्यामुळं ज्ञान व्हायले, आणि ते ज्ञानातून आनंद आहे. आणि ज्ञानच काय होतंय? ते ज्ञान वृत्तिगत असणारं ज्ञान, ते ज्ञान विश्वोपहित चैतन्याशी एकरूप पावतं. ती जी प्रमावृत्ती आहे, प्रमावृत्ती केव्हा? प्रमा ज्ञान कशाला म्हणतात? जोपर्यंत बाह्य विषयाशी एकरूप होत नाही. वृत्ती बाह्य विषयाशी जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत प्रमा होत नाही. हा विषय आपण बघितलाय. प्रमा ज्ञान कशाला म्हणतात? जोपर्यंत वृत्ती बाह्य विषयापर्यंत जात नाही, ती वृत्ती त्या विषयाच्या आकार होत झाल्याशिवाय त्या विषयाचं ज्ञान होत नाही. म्हणजे ती वृत्ती त्या विषयावरचं आवरण दूर करते. वृत्ती काय करते? त्या विषयावरचं आवरण दूर करते. तिचं तितकंच काम आहे. आणि त्या वृत्तीच्या ठिकाणी असणारा जो चिदाभास आहे, जे चैतन्य आहे, साक्षी चैतन्य तिच्यात बसून आलेलं, ते त्याचं ज्ञान करून देतंय, घेतंय. कशाचं? त्या विषयाचं, है का नाही. मग त्या विषयाचं म्हणजेच विश्वोपहित चैतन्याचं ज्ञान या चैतन्याला होतंय. ह्या चैतन्याचं ज्ञान म्हणजे दोन चैतन्य एकरूप होतात. आणि जिथं दोन चैतन्य हे एकरूप झाले की तिथं आनंदाची उत्पत्ती होते. कारण ते चैतन्य तुटल्या गेलं होतं म्हणून तिथं दुःखाची उत्पत्ती होती. आणि ते एकरूप झालं, आनंदाची उत्पत्ती होते. असं एक देशी स्थितत्वामध्ये मागे सिद्धांत सांगितला होता. एक दोन वस्तूच्या ठिकाणी एक वृत्तीचं आणि विषयाचं एकदेशी स्थितत्व झाल्याशिवाय ज्ञान होत नाही, म्हणजे प्रमाज्ञान होत नाही. असा हा विषय ऐकून एवढंच निश्चित होतं की विषयामध्ये आनंद नाही, हेच जाणून घ्यायचंय. मग जो आनंद होतो तो कशा प्रकारे होतो हे फक्त माहीत नसतंय, ते माहीत करून घ्यायचंय, है का नाही. मग ते माहीत झाल्यावर पुन्हा मग वाटत आहे आपल्याला, अनुभव येतो की विषयाचा आनंद नाही. स्थिर वृत्ती होणे म्हणजे आनंदाची उत्पत्ती होणे, है का नाही. मग स्थिर वृत्तीला कारण काय आहे, अकारण काय आहे, चंचलतेला कारण काय आहे, ह्या गोष्टी कळाल्या म्हणजेच जो आनंद विषयामध्ये आपणाला वाटत होता तो विषयाचा नसून आत्म्याचाच आहे असं खरं कळायला पाहिजे ना. खरं आणि मानायला काय हरकत आहे. मग जरी तसा अनुभव येत नसला तरी मानायला काय हरकत आहे. परोक्षानं अपरोक्षानं जरी वाटत नसलं तरी, आणि अपरोक्षानं न वाटायला तरी काय झालं. हा कोण आडवं आलंय, जे आलंय त्याला खांडून टाकायचं, है का नाही. जे आडवं येईन त्याला, जसं अंगात करू देवाकडे जाताना ते शांत चित्तात जातंय का, खेळत जातं. आणि त्याच्या हातामध्ये टिपऱ्या असतात इतकाले, है का नाही. ते टिपरी खेळत जातं. आणि मग मधात कोणी आडवं आलं तर काय करतं ते अंगात करू, त्या टिपऱ्यानं सारतं एकड, है का नाही. दर्शन देवाकडे जाताना आडवं आलं की त्या अंगात करू त्याला खोबर खिळी तरी हानीन,
टिपऱ्यानं तरी सारीन, आरडन तरी, म्हणजे काहीतरी प्रयत्न करून त्याला बाजूला सारत. आडवं आल्यालं हा, कारण त्याला कुठं जायचं असतंय, लक्ष त्यानं काय केलेलं आहे, देवापाशी जायचंय, त्याला तिथं जायचंय ना, कारण त्याचं अधिष्ठान, हो ते अधिष्ठानाने त्यानं मानलेलं, त्या ठाणकाला जायचंय ना त्याला, ते ठाणक म्हणतात, त्याच्यात आपण अधिष्ठान म्हणतो आणि ते ठाणक म्हणतात ना, अर्थ एकच आहे, शब्द जरी भिन्न असला तरी. मग ते ठाणकाला जाऊस तर मधात कोणी येऊ, आमदार जरी आला मधात तरी ते मानित नाही आमदाराला. तसं कोणी बी मधात येऊ, कशाला, आपल्याला तसा निश्चय करायला, त्याचं खंडन करायला ज्ञान आपल्याला प्राप्त झालंय ना. हे अंगात आणायचं ना, ते ज्ञान अंगात का अंगातच ठेवायचं, आणायचं म्हणलं ऐन टायमाला आणायला येळ लागली तर, म्हणून परोक्ष ठेवायचं नाही त्याला, हा जवळच ठेवायचं म्हणजे अपरोक्ष ठेवायचं. म्हणून ज्ञान अपरोक्ष व्हायला पाहिजे, म्हणजेच सतत जागृत पाहिजे आपल्या ठिकाणी ते ज्ञान, जे आडवं आलं त्याला खांडायला, है का नाही. असा हा गमतीचा विषय आहे. आणखी उद्या त्याला शंका होतेच, आणखी कोणती शंका होती ते पाहू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.